भिंगारमधील भाऊ भिंगारदेव मित्रमंडळाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भिंगार परिसरातील नागरिकांसाठी भंडाराचे आयोजन करण्यात आले। या भंडारा वाटपाचा शुभारंभ निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आला। भंडाराचा मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला। याबरोबरच परिसरात घरोघरी भंडाराचे वाटप करण्यात आले। सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास निलेश लंके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी प्राध्यापक माणिक विधाते, प्रदीप जाधव, भाऊ भिंगारदिवे, राजू पाटोळे, राजू साळवे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाऊ भिंगारदेव मित्रमंडळाच्या वतीने या प्रसंगी भिंगारमधील सर्व मंडळांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्यभर दीनदुबळ्यांना आधार देण्याचे कार्य केले। त्यांचा वैचारिक वारसा समोर ठेवून भाऊ भिंगारदेव मित्रमंडळाने घेतलेला हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे प्राध्यापक माणिक विधाते म्हणाले। तर भाऊ भिंगारदेव मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी आंबेडकर जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी केली जाते, असे यावेळी बोलताना प्रदीप जाधव म्हणाले। अनावश्यक खर्चाला फाटा देऊन परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अन्नदानाचा उपक्रम राबवण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी पुढे बोलताना सांगितले। यांच्या 133व्या जयंतीनिमित्त बक्षीस वितरण समारंभ आम्ही संपूर्ण केला होता। प्रत्येक मंडळाला एक ट्रॉफी सन्मान चिन्ह त्यांचा सत्कार केला। जय विठ्ठल भिंगारदिवे उर्फ भाऊ याच्यातर्फे सालाबादप्रमाणे अन्नदानाचा कार्यक्रम आपण इथं घेतलेला आहोत। जवळजवळ अविरत 15 वर्षापासून हा अन्नदानाचा कार्यक्रम चालू आहे। हा अगदी वेगळा कार्यक्रम भाऊ घेतो, ज्या मिरवणूक न काढता सगळ्या जाती धर्माच्या लोकांना गोळा करणे हा उद्देश असतो। आणि नगरमधल्या पंचक्रोशीतल्या भिंगारातले सगळ्या पंचक्रोशीचे मित्रमंडळी गोळा करून अन्नदानाचा कार्यक्रम तो घेत असतो। तर असा हा भाऊ आमचा आगळा वेगळा या 133व्या जयंतीनिमित्त त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।